हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण 8th स्टँडर्डचा एक चॅप्टर बघणार आहोत ज्याचं नाव आहे द हाऊस बिल्डर. ओके, सो द हाऊस बिल्डर म्हणजे काय? टायटलमधनं आपल्याला काय समजतं आहे की ही एक स्टोरी आहे घर बांधणाऱ्याची. ओके, आणि आता बघा, ह्या चॅप्टरमधून आपण काय शिकणार आहोत किंवा मग आपण ही स्टोरी कशासाठी शिकायला पाहिजे किंवा आपण या चॅप्टरमधून कोणता मॅसेज घेतला पाहिजे हे अगोदर आपण डिस्कस करू. एक पहिलं तर ह्या चॅप्टरचा एक उद्देश आहे की तो म्हणजे जो कोणी व्यक्ती आपलं काम करत असतो तो बरेच जण आपलं जे काम आहे ते खूप प्रामाणिकपणे, खूप निष्ठेने आणि खूप चिकाटीने, सातत्य ठेवून तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ते करत असतात. आणि काही लोक ते काम तेवढंसं चांगल्या पद्धतीने करत नाही. मग काय होतं की जो कुणी खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतो त्याला नक्कीच जास्त रिवॉर्ड्स मिळतात, त्याला त्याचं बक्षीस पण मिळतं, वेळेनुसार त्या याच्यामध्ये वाढ पण होत असते. दुसरी गोष्ट, बरेचसे लोक असे समजतात की आता आपण सक्सेसफुल झालोय, आता गरज नाही आपल्याला तेवढी मेहनत करण्याची, किंवा आता एकदा मला सक्सेस मिळालंय की संपलंय, इथे येऊन बरेच जण सोडून देतात. पण यातून जो मेसेज दिलेला आहे की आपण यशाच्या शिखरावर जरी असलो तरीही आपण आतापर्यंत जे काही केलेली, जेवढी मेहनत घेतलेली आहे तेवढीच मेहनत घेऊन आपण ते काम शेवटाला न्यायला पाहिजे, शेवटपर्यंत न्यायला पाहिजे. सो बेसिकली हाच जो मेसेज आहे हा या चॅप्टरमधून आपल्याला मिळणार आहे. सो चॅप्टरचं नाव आहे द हाऊस बिल्डर. ही एक टोटली डिपेंड आहे त्या घर बांधणाऱ्या व्यक्तीवरची स्टोरी. सो आपण जास्त वेळ न घेता आपण ॲक्च्युअल चॅप्टरला स्टार्ट करू. दिस इज अ स्टोरी ऑफ मॅसन हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. बघा की ही जी एक स्टोरी आहे ती कुणाची आहे तर एका मॅसनची आहे. आता मॅसन म्हणजे काय? वन हू बिल्ड्स विथ स्टोन, ब्रिक्स, सिमेंट एटसेट्रा. ओके, सो मॅसन म्हणजे ज्याला आपण आपल्या मराठीमध्ये काय म्हणतो की गवंडी, जो आपलं घर बांधत असतो, ज्याला बरेच जण मिस्त्री पण म्हणतात. सो मॅसनचा अर्थ हा आहे. तर ही जी स्टोरी आहे ती आहे एका मिस्त्रीची, एका गवंड्याची, जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत होता. आता कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कोण तर ज्याला आपण ठेकेदार म्हणतो, जो काय करतो लोकांकडनं एकदाच पैसा घेतो आणि त्यांचं जे काही काम आहे तो करून देतो. सो तो एका ठेकेदाराकडे काम करत असतो आणि तो काय करत असतो की घरं बांधण्याचं तो काम करत असतो. द मॅसन ऑलवेज ट्रू टू डू हिज वर्क टू परफेक्शन. ओके, स्ट्रो हे काय स्ट्राईव्हचं सेकंड फॉर्म आहे आणि स्ट्राईव्हचं मिनिंग काय तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. त्याला जेव्हा केव्हा एखादं घर बांधण्यासाठी दिलं जायचं तर ते घर परफेक्टच बांधलं गेलं पाहिजे, याच्यासाठी तो खूप अपार अथक अशी मेहनत घ्यायचा आणि खूप क्वालिटेटिव्ह ते घर काय करायचं तो बिल्ड करायचा. सो ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल फायनलाइज बाय द इंजिनियर, the contractor will send for the mason and leave the responsibility of building the house to him. The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work of building and do it with full dedication. He made sure that he used the best construction material of high quality. The measurements of walls, doorways, arcs, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. सो काय होतं की जेव्हा केव्हा म्हणजे ॲज सून ॲज लवकरात लवकर ज्यावेळेस एखादा आर्किटेक्ट म्हणजे कोण तर जो कोणतं नवीन घर बांधणार आहे त्याचा नकाशा वगैरे एक आराखडा तयार करणारा व्यक्ती असतो ज्याला आपण आर्किटेक्ट म्हणतो. तो त्याचा नकाशा वगैरे काढून देत असतो. जसा तो नकाशा बांधला तो काय करतो, त्या एक इंजिनियर असतो ज्याला आपण अभियंता म्हणतो, तर तो त्याच्याकडे पाठवतो आणि तो इंजिनियर सगळ्या डिटेल्स ज्यावेळेस फायनलाइज करतो तर नंतर तो जो
तो कॉन्ट्रॅक्टरकडे देतो आणि त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो की हा जो मॅसन असतो, हा जो गवंडी असतो, त्याच्याकडे ती सगळीची सगळी कामाची जबाबदारी देऊन टाकते की हे बाबा हे सगळं घे. आता आर्किटेक्टनं नकाशा काढून दिलाय, इंजिनियरनं त्याच्यामध्ये सगळी काही डिटेल्स शेअर केलेली आहे आणि आता तुलाकडे सगळं काही मटेरियल येणार आहे आणि तुला काय करायचंय, हे जे घर आहे ते चांगलं घर तुला काय करायचंय, बांधून द्यायचंय. याची सगळीची सगळी जबाबदारी आता तुझी आहे. त्यानंतर जसं त्याच्याकडे ती जबाबदारी यायची, तो जो गवंडी आहे तो काय करायचा, काही थोडाही वेळ इकडे तिकडे न घालवता तो त्याचं काम करायला सुरुवात करायचा. त्यानंतर तो काम करताना ते जे काही घर बांधणार असायचं, ते जे काही बिल्डिंग बांधणार असायचा, तो खूप इंटरेस्टिंगली ते बांधायला सुरुवात करायचं. त्याचं काम खूप इंटरेस्ट घेऊन तो करायला लागायचा. त्याच्यामध्ये त्याला खूप रस असायचा, खूप रुची घेऊन तो ते काम करायला लागायचा. दुसरी गोष्ट, तो काम करताना त्याचं डेडिकेशन खूप मोठं असायचं. ते त्याला जे काही काम दिलं जायचं तो खूप निष्ठेने पूर्ण करायचा. डेडिकेशन या शब्दाचा अर्थ काय, तर ते काम तो काय करायचा, खूप निष्ठेने पूर्ण करायचा. आणि तो हे इन्श्युअर करत असायचा, ते खात्री करून घेत असायचा की जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल तो यूज करणार आहे त्याची क्वालिटी खूप हाय असायला पाहिजे. जे काही मेजरमेंट्स आहेत भिंतीचे किंवा दरवाजाचे किंवा मग जे कर्व्स असतात बघा घरामध्ये, आर्क्स म्हणजे काय, ज्याला आपण काही कर्व्स म्हणतो किंवा कमानी ज्याला आपण म्हणतो, आपण मराठीमध्ये कमानी. बघा आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच वेळेस म्हणजे दरवाजा न लावता फक्त ती आपण मधातली जी भिंत असते त्याला आपण फक्त कमान वगैरे काढून ठेवत असतो किंवा मग बाहेर पण बांधताना आपण कमान वगैरे करत असतो. सो त्या सगळ्याचे सगळे खूप परफेक्ट झाले पाहिजे याची तो खूप काळजी घेत असायचा, याची तो खात्री करून घेत असायचा. आणि त्याचं जे काही काम आहे ते खूप उत्कृष्टपणे तो काय करायचा, फिनिश करायचा. आणि त्यानं जे काही बांधलेलं असायचं ते घर खूप उत्कृष्ट असायचं. आणि जो ऑनर असायचा त्या घराचा, ज्यावेळेस तो त्या घरामध्ये यायचा तर त्यावेळेस त्या घरामध्ये बिलकुल कोणतीही त्रुटी नसायची. आणि त्या ऑनरला, त्या घराचा जो मालक असायचा त्याला खूप समाधान वाटायचं की नाही बाबा, माझं जे घर आहे ते खूप छान पद्धतीने बांधलं आहे या गवंड्याने, सगळं क्वालिटेटिव्हली त्यानं आणि खूप उत्कृष्टपणे ते बांधलेलं आहे. याच्यामुळं तो जो ऑनर असायचा त्या घराचा त्याला खूप समाधान वाटायचं की आपण जेवढे काही पैसे खर्च केलेत पण खरंच ते योग्य माणसाकडे केलेत आणि त्यांना आपलं काम योग्य पद्धतीने केलं आहे. बिकॉज ऑफ द झील, diligence, loyalty and persistence that he displays in his work, the mason was in a great demand and fetched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensated the mason handsomely with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. So बघा, जो काही गवंडी होता तो त्याचं जे काम असायचं तो खूप निष्ठेने करायचा. झील म्हणजे काय, खूप उत्साहपूर्ण तो त्याचं काम काय करायचं असायचा, पूर्ण करायचं आहे. डिलिगन्स या शब्दाचा अर्थ काय, तर व्यासंग किंवा परिश्रम ज्याला म्हणतो आपण. तो ज्यावेळेस त्याचं काम करायला घ्यायचा त्यावेळेस तो खूप व्यासंगाने त्याचं काम करायचा, खूप परिपूर्ण असं तो त्याचं काम परिश्रम घेऊन त्याचं काम काय करायचं, तो पूर्ण करायचं. लॉयल्टी हा शब्द आलेला आहे. लॉयल्टी म्हणजे काय की निष्ठा, खूप निष्ठेने तो त्याचं काम पूर्ण करायचा. त्यानंतर परसिस्टन्स हा शब्द आलेला आहे. परसिस्टन्स म्हणजे काय, तर चिकाटी, म्हणजे सातत्य त्याच्या कामामध्ये असायचं. जेव्हा केव्हा तो काम करायला घ्यायचा तर त्याच्यामध्ये खूप मोठा ब्रेक नसन ठेवायचा. तो सातत्याने त्याचं काम करत असायचा. आणि त्यानं जे काही काम केलेलं आहे हे एवढ्या सगळ्या गुण त्याच्यामध्ये होते. म्हणजे काय की खूप उत्साहीपूर्ण काम करत असायचा, त्यानंतर खूप परिश्रम घेऊन तो काम करायचा, खूप निष्ठेने काम करायचा आणि त्याच्यामध्ये काम करण्याची चिकाटी पण होती. याचा सगळ्याचा इफेक्ट काय झाला की त्याची डिमांड खूप वाढलेली होती. त्या गवंड्यामुळं, म्हणजे काम एवढं उत्कृष्टपणे व्हायचं तर तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्याकडे कामाची खूप मागणी वाढली होती की अशा पद्धतीचंच काम झालं पाहिजे. एवढं छान काम तो गवंडी करत होता. त्याच्यामुळे काय झालं की त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्याचा बिझनेस काय व्हायला लागला होता, आता वाढायला लागला होता. त्याची डिमांड काय व्हायला लागली होती, वाढायला लागली होती. बघा इथं एक वर्ड आला सबसिक्वेंटली, म्हणजेच काय,
त्यानंतर सो हे सगळं झाल्यानंतर काय करायचा की तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याचा जो काही मॅसन आहे, जो गवंडी आहे, त्याला रिकम्पन्सेट करायचा. म्हणजे रिकम्पन्सेट म्हणजे काय, तर पैसे वापस देणे ज्याला आपण म्हणतोय. तर तो त्याला खूप म्हणजे चांगल्या प्रमाणात तो काय करायचा, त्याला सॅलरी करत असायचा, जी काही सफिशियंट असायची की त्याच्या फॅमिलीमध्ये कोणतीही टंचाई भासली नाही पाहिजे. म्हणजे त्याच्या फॅमिलीच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होतील एवढी छान सॅलरी त्या मॅसनला प्रत्येक महिन्याला मिळत होती. कुणाकडनं, तर या कॉन्ट्रॅक्टरकडनं. सो बघा इथं एक वर्ड आलं आहे स्कॅर्सिटी. म्हणजे काय, तर टंचाई भासणे. तर त्याला कोणतीही टंचाई भासत नव्हती. का, तर त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर त्याला गुड अमाऊंट ऑफ सॅलरी तो त्याला पे करत होता. The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. Then he decided that it was a time to retire and spend time playing with his grandchildren. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but no avail. The mason had made up his mind and refused to carry on. सो काय झालं की तो जो गवंडी होता त्याने त्याचं हे जे काम आहे ते एवढ्याच निष्ठेने, एवढ्याच प्रामाणिकपणे, एवढ्याच उत्साहीपणे खूप वर्षापर्यंत कंटिन्यू केलं, चालूच ठेवलं. कधीपर्यंत की एवढे दिवस त्याने काम केलं की त्याच्या मुलाला मुलं झाली, त्याला नातवंड झाली, इथपर्यंत म्हणजे म्हातारा होईपर्यंत त्याने काय केलं, त्याचं काम तेवढ्याच निष्ठेने चालू ठेवलं होतं. आणि मग नंतर त्याने डिसाईड केलं की आता आपण काय झालं पाहिजे, निवृत्त झालं पाहिजे, रिटायर झालं पाहिजे. आणि आपला जो काही वेळ आहे तो आता आपण आपले जे काही नातवंड आहे त्यांच्यासोबत खेळण्यामध्ये घालवला पाहिजे. आणि मग त्यानं हे जे त्याचं डिसिजन आहे ते त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की नाही बाबा, आता इथून पुढे काय होईल की मी काम करू शकणार नाही, आता मला माझा वेळ माझ्या नातवंडासोबत घालवायचा आहे. आणि हे डिसिजन ज्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं त्यावेळेस डिसहर्टन हा शब्द आलेला आहे बघा. डिसहर्टन म्हणजे काय, तर निराश होणे. ज्यावेळेस हे ऐकलं त्या कॉन्ट्रॅक्टरनं की हा व्यक्ती आता काम करणार नाही माझ्यासाठी, तर तो काय झाला होता, खूप निराश झाला होता. का निराश झाला होता, कारण की त्याचा एक अतिशय उत्कृष्ट असा काम करणारा व्यक्ती त्याला आता सोडून जाणार होता. सो तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याची बिलकुल इच्छा नव्हती की या व्यक्तीनं काय करावं, आता काम सोडून द्यावं. म्हणून त्याने त्याला खूप रिक्वेस्ट केली, अर्ज केलं की नको, तू सोडून जाऊ नको. पण टू नो अवेल म्हणजे काय, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. ही एक फ्रेज आहे, ऑफ नो यूज इथे यूज केलेली. की टू नो अवेल म्हणजे काय, की त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एक वेळेस यानं डिसिजन घेतलेलं होतं, त्याच्यामुळं यानं कितीही विनवण्या केल्या कॉन्ट्रॅक्टरनं तरी पण तो ऐकायला तयार नव्हता. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. द मॅसन अग्रीड टू डू सो विथ अ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. बघा की खूप विनवण्या केल्यानंतर जरी तो ऐकला नाही, पण कॉन्ट्रॅक्टर काय बोलला की, म्हणजे तो गवंडी जरी नाही ऐकला पण कॉन्ट्रॅक्टरनं ऐकलं की ठीक आहे बाबा, तू जर म्हणतोस ना तुला निवृत्त व्हायचं, तुला रिटायर व्हायचं, तर ठीक आहे हो, पण त्याच्या अगोदर तुला शेवटचं एक घर माझ्यासाठी तुला बांधावं लागेल. हे त्याच्याकडनं त्यांना फेवर घेतलं, हे त्याच्याकडनं त्यांना प्रॉमिस करून घेतलं. सो आता तर मॅसनला एकतर करायचंच नव्हतं काम, त्यांना त्याचा माइंड बनवून ठेवलेलं होतं ऑलरेडी की नाही आता मला सोडून द्यायचंय. पण तरीही तो त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जी विनंती आहे त्याला खूप अनिच्छेने, रिलक्टन्स म्हणजे काय, तर अनिच्छेने, त्याला इच्छा नव्हती पण तरीही त्यानं सांगितलं की ठीक आहे बाबा, मी तुझ्यासाठी काय करतो, हे शेवटचं एक घर बांधून देतो. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन्ड हाऊस टू बिल्ड at a sought after location. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. Even the building material used was a low quality. But he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retire.
सो बघा की ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन स्टार्ट झालं तर ते जे घर होतं त्या आर्किटेक्टनं खूप छान पद्धतीने डिझाईन करून दिलं होतं आणि एक जी साईट होती तर जे लोकेशन होतं जिथं ते घर बांधलं जाणार होतं ते खूप निसर्गरम्य होतं, खूप सुंदर अशी जागा होती आणि तिथं ते घर काय केलं जाणार होतं, बिल्ड केलं जाणार होतं. पण आता मॅसनला एकतर इच्छा नव्हती आता एखादा घर बांधण्याची. सो तो खूप अनिच्छेने ते काम करत होता, म्हणून त्यानं काय केलं त्याचं बिलकुल माइंड त्याच्यामध्ये लावलं नाही. आता त्याला काय वाटतं की फक्त आता आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि संपवायचं आहे, एवढंच त्याच्या मनामध्ये हे होती. सो त्याने जे काही काम केलं आहे ते खूप रफ होतं, तेवढंसं काळजीपूर्वक त्याने केलं नाही आणि त्यानं त्याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट पण घेतला नाही आणि त्याने ते निष्ठेनं पण काम केलं नाही. ज्या की क्वालिटीज होत्या त्या मॅसनच्या सुरुवातीलाच आपण बघितलं की तो काम कशा पद्धतीने करायचा, तर हे सगळं त्याने सोडून दिलं होतं आणि हे शेवटचं घर होतं त्याला बिल्ड करायचं होतं. सो त्यानं जे काही मटेरियल पण यूज केलं होतं त्याची क्वालिटी पण तेवढीशी चांगली नव्हती आणि त्यानं निष्काळजीपणे ते घर बांधलं आणि त्यानं त्याला आता काय करायचं होतं, फक्त त्याचा जॉब कम्प्लीट करायचा होता की बाबा ठीक आहे मला हे टास्क दिले आता मी काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. सो त्याने तेवढं कम्प्लीट केलं आणि फायनली काय झाला, तो रिटायर झाला. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. Very roughly made structure, weak walls, poor finish, and did not look as good as at all as designed. Yet the mason did not care. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. So तो जो ते जे घर होतं जे खूप रफली खूप निष्काळजीपणे त्या मॅसननं बांधलेलं होतं ते आता तयार झालं होतं. इवन दो की त्याला अजून काही दिवस होते त्याच्या हातात, पण त्याच्या अगोदरच त्याने ते घर काय केलं होतं, कम्प्लीट केलं होतं आणि त्याच्या ज्या काही भिंती होत्या त्या खूप वीक होत्या. त्यानंतर जी फिनिशिंग होती ती काय होती, खूप पुअर होती, म्हणजे तेवढंसं चांगलं त्यानं फिनिशिंग केली नव्हती. ते घर ज्या पद्धतीने डिझाईन केलं होतं, जेवढ्या सुंदरतेने ते डिझाईन केलं होतं तेवढं सुंदर ते दिसत नव्हतं. का तर यानं ती क्वालिटी इन्शुअर नाही केली, बिलकुल इंटरेस्ट नाही घेऊन ते केलं होतं. आणि तरी हे जरी त्या मॅसनला वाटत होतं की हे जे काही घर बनलंय ते तेवढंसं चांगलं नाही आहे, तरी पण त्यानं काय केलं, त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की ठीक आहे हे जे घर काय आहे आता हे बनलेलं आहे आणि तू काय कर, येऊन चाव्या घेऊन टाक. त्यानं काय केलं, फक्त त्या चाव्या हँडओव्हर करण्यासाठी तो वेट करत होता. The contractor arrived at the site. He had a file of legal documents in his hand. The mason handed over the new house keys to him. But the contractor did not step forward to enter the house to see it. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happy tone, "These are the ownership document of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you." सो काय होतं की तो कॉन्ट्रॅक्टर तिथे आला आणि तिथे आल्यानंतर त्याच्या हातात लिगल डॉक्युमेंटची एक फाईल होती जी त्या घराची होती. त्याचे जे काही डॉक्युमेंट्स होते घराचे, जसं की ते घर त्या मॅसनच्या नावावरती केलेलं होतं, सो त्याचे डॉक्युमेंट्स त्याच्या हातामध्ये होतं. आणि त्या मॅसननं आल्या आल्या काय केलं की त्याच्या हातात ह्या चाव्या देऊन टाकल्या, त्या घराच्या चाव्या देऊन टाकल्या की एक हे आता घर काय झालंय, कम्प्लीट झालेलं आहे. पण तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो एक पाऊलही पुढे गेला नाही, त्याने आतून ते घर पण बघितलं नाही आणि त्याऐवजी त्यानं काय केलं की त्या मॅसनकडे बघून खूप आनंदाने हास्य केलं, स्मित हास्य केलं आणि त्यानं त्याच्या हातातली जी फाईल आहे आणि ज्या मॅसनना ज्या चाव्या त्याच्याकडे दिल्या होत्या त्या चाव्यासोबत ती फाईल त्या मॅसनच्या हातात ठेवली आणि त्याला सांगितलं, बिमिंग हा शब्द आलाय म्हणजे काय की हसत हसत खूप आनंदीपणे तो बोलला की हे डॉक्युमेंट्स आहेत, ऑनरशिप डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे आजपासून हे घर काय आहे हे तुझं आहे आणि हे जे नवीन घर आहे हे मी फक्त तुझ्यासाठी बनवलेलं आहे आणि हे ॲज अ गिफ्ट म्हणून मला तुला द्यायचं होतं, म्हणून मी हे घर प्लॅन केलेलं आहे. आणि इथं हा चॅप्टर संपतोय. बघा, ज्या व्यक्तीनं दुसऱ्यांचे घरं एवढ्या क्वालिटेटिव्हली बांधले होते, खूप उत्कृष्टपणे सगळ्या गोष्टी विचार करून खूप परफेक्शननं घरं बांधली होती, त्या व्यक्तीला आता स्वतःच त्याने असं घर बांधलं होतं की जो त्याच्या आयुष्यामध्ये त्याने म्हणजे एवढं चांगलं नव्हतं बांधलेलं, खूप वाईट असं घर त्याने बांधलं होतं.
पण ते घर नेमकं त्याच्यासाठीच प्लॅन केलं गेलं होतं, स्वतःसाठीच ते प्लॅन केलं गेलं होतं. बट त्याला ते त्यावेळेस माहीत नव्हतं. पण याच्यातून आपण नक्कीच शिकायला पाहिजे की आपण जे काही काम करतो आहे त्या कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. जरी आपण यशाच्या शिखरावर आहोत, म्हणजे बघा तो मॅसन केव्हा रिटायर होणार होता, ज्या आत्तापर्यंत त्याच्याकडनं एकही वाईट घर बांधलं गेलेलं नव्हतं, जेवढा सक्सेस लेवलवरती तो रिटायर होणार होता. पण शेवटला त्यानं काय केलं, शेवटचं घर त्यानं खूप वाईट बांधलं, तेवढंसं चांगलं बांधलं नाही, त्याने तिथे येऊन ते सोडून दिलं. सो आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल. थँक्यू.